आपल्या टीमचं क्रिकेट पटलावर नेण्याचा प्रयत्न या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. विकी बनसोडे आणि त्याचबरोबर रोशन कोळी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. चला मॅच आपण लगेच चालू करा. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. पंच आपण खेळाडूंना ताकीद द्या, कारण अधिक सामने अजूनही खेळवायचे आहेत. सलामीची जोडी स्ट्रायकर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते. मॅच देखील ऑन होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील अंतिम लढत फलंदाज विकी बनसोडे आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये ताकद आहे, धमक आहे. परंतु तुमची जर इच्छाशक्ती प्रबळ असेल, जिद्द तुमच्यामध्ये असेल तर यश प्राप्त देखील तुम्ही करू शकता. परंतु सध्याच्या घडीला एक मोठा स्कोर उभारण्यासाठी भरपूर चांगला संघर्ष मात्र जरूर करावा लागेल या मॅच मध्ये. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न देखील झाला. एक धाव तर भरपूर या ठिकाणी वेगाने कंप्लीट झाली. एका रनने धावफलक ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल विकीने मात्र कंप्लीट केली. धावफलकाचा प्रारंभ होताना देखील आपल्याला पाहायला मिळालाय. आडव्या बॅटने स्ट्रोक खेळलाय. या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. रोशन नावामध्ये रोषणाई आहे आणि माझ्या टीमची रोषणाई देखील मला अफलातून खेळीच्या जोरावर करायची आहे. याचं प्रात्यक्षिक मात्र जरूर दाखवलं. ज्या प्रकारे हा स्ट्रोक खेळला रोशनने, ऍक्शन रिप्ले मध्ये या फटक्याची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते. या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने स्ट्रोक केलाय. फटका तर भरपूर चांगला आहे. एक सिंगल तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंड साठी कॉल. बॅट्समन सेफ झोन मध्ये पोहोचेल तत्पूर्वी दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. एक रन साठी चालू असलेला संघर्ष प्रणेश 11 गावदेवी तळवलीचे हे दोन्ही सलामीवीर फलंदाज मात्र भरपूर चांगलं प्रात्यक्षिक साकारत आहेत. स्कोरर चषक 2026 चे पर्व आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या पर्वामध्ये ही स्पर्धा साकार होत असताना लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला जातो. अंपायर सिग्नल आलाय. बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. 10 धावा आतापर्यंत होतात. हा बॉल देखील वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं प्रभावित केलं. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे या ओव्हर मधील. स्ट्रायकिंग बॅट्समन सध्याच्या घडीला थोडासा दबाव तंत्रामध्ये आहे रोशन, परंतु एक महत्वाचा षटकार त्याने आतापर्यंत लगावलाय एकंदरीत या ऑन इनिंग मध्ये. हा बॉल देखील भन्नाट वेग होता. थोडंसं प्रभावित केलं पूर्णपणे. जसा बॉल पडला त्यानंतर विचाराची क्षमता थोडीशी वाढली गेली. विचारात पडला रोशन की या बॉलला प्रत्युत्तर तरी कसं देऊ, परंतु पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होते. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 10 रन अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. टीम प्रणेश 11 गावदेवी तळवली या टीमच्या धावफलकावरती आतापर्यंत सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकले. टीम कुमार 11 तुर्बे या टीमने भरपूर चांगलं बॅटल आपल्याला त्यांच्या विरुद्धमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. बॉलिंग ट्रॅकवर हमजा आपल्याला पाहायला मिळेल. कमी वयामध्ये भरपूर चांगली कामगिरी या गोलंदाजाच्या दरम्यान देखील पाहायला मिळाली. परंतु हमजाच्या विरुद्धामध्ये हा स्ट्रोक खेळत असताना
टायमिंग भरपूर चांगलं होतं. चेंडू जाईल सर सहाऱ्यांसाठी. आपल्याला पाहायला आज मिळेल. षटकार देखील कमी आपल्याला वयामध्ये पाहायला भरपूर मिळालाय. चांगली कामगिरी या गोलंदाजाच्या दरम्यान देखील पाहायला मिळाली, परंतु हमजाच्या विरुद्धामध्ये हा स्ट्रोक खेळत षटकार देखील असताना आपल्याला पाहायला मिळालाय. षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन. वेलकम सिक्सर आपल्याला पाहायला मिळालं. हमजाचं स्वागत केलं विकी बनसोडेने. या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. तो फटका आपल्याला येताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा अंपायर सिग्नल तर जरूर आलाय. नो बॉलचा एक सिंगल तर पूर्ण केली जाते सेकंड साठी कॉल, परंतु ही दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. नो प्लस 2 टोटल 3 धावा देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात. फ्रीडची संधी असेल बॅट्समनच्या खात्यामध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्रीडचा बॉल आला. त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर एक नवजीवन संजीवनी मात्र बॅट्समनला मिळत गेली. सध्याच्या घडीला एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करत असताना एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट देखील निर्माण करून द्यावा लागेल आणि त्यातल्या त्यात आतापर्यंत भरपूर चांगली सुरुवात देखील करून दिली प्रज्ञेश 11 गावदेवी तळवली या टीमला. या दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान ऑफस्टिकचा थोडासा बाहेर होता. वेट अँड वॉच ही भूमिका वापरली, कारण जसा टप्पा पडला ना त्यानंतर बॅट्समन विकीला देखील समजलं की दिशा बॉलरने भरकटली. व्हाईट बॉल असेल आणि हा व्हाईट बॉल देखील येताना आपल्याला पाहायला मिळालाय. आडव्या बॅटने स्ट्रोक खेळलाय. फटका तर भरपूर चांगला आहे. चेंडू जाईल. अंपायर सिग्नल आलाय 6 रनसाठी. हा षटकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने स्ट्रोक खेळलाय. फटका तर भरपूर चांगलाय. 26 धावा देखील आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. काय अफलातून बॅटिंग करतोय विकी बनसोडे आपल्या टीमसाठी. 4 बॉल त्याने पेस केलेत. 15 रनवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत हमजाच्या खात्यामधील. हमजा थोडासा महागडा ठरलाय सध्याच्या घडीला. ज्या प्रकारे त्याच्या विरुद्धामध्ये अटॅक केलाय. फुलटॉस होता. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक महत्वाचा विकेट या ठिकाणी प्राप्त केला जातोय. विकेट किपरच्या माध्यमातून ज्या प्रकारे झेल पकडला. ज्या प्रकारे त्याच्या विरुद्धामध्ये अटॅक केलाय. फुलटॉस सुद्धा मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. विकेट देखील या ठिकाणी प्राप्त केला जातोय. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये रोहन देखील आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल. रोहन देखील नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. अजूनही शेवटचे 2 चेंडू देखील शिल्लक आहेत. संघ अडचणीमध्ये आहे आणि कठीण काळामध्ये आपल्या टीमला सावरणे भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी खेळाडू म्हणून तेवढीच महत्त्वपूर्ण असते. कारण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या गावामध्ये सराव करता, सर्वोत्कृष्ट कामगिरी तुम्ही करता, त्यावेळेस तुमच्या टीमच्या माध्यमातून तुम्हाला ती संधी दिली जाते. या बॉलवर समोरच्या दिशेने आल्या डाऊन द ग्राउंड सर 6 रनसाठी रोहन देखील इन ऍक्शन मोड मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळालाय. तुमच्या टीमच्या माध्यमातून तुम्हाला ती संधी दिली जाते. या आपल्याला पाहायला मिळते. दिशेने आल्या डाऊन द ग्राउंड नजाकत देखील होती, ताकद देखील होती आणि ताकद नजाकत आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. एकंदरीत या ओव्हर मधील 32 रन आतापर्यंत होतात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतःवर थोडासा नाखुश तर जरूर पाहायला मिळालाय. फिल्डर तैनात होता, पकडलाय हा झेल आणि फलंदाज क्रमांक 2 देखील या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतःवर थोडासा नाखुश तर जरूर पाहायला मिळालाय. फिल्डर तैनात होता, पकडलाय हा झेल आणि फलंदाज
टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली नाही तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 16 रनच्या सरासरीने 32 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. स्पेल नंबर 3 साठी वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन आलेत सागर, ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. 9 धावा ज्यांनी खर्च केल्या होत्या, परंतु स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन रोशन कोळी ज्यांनी आतापर्यंत एक षटकार लगावलाय. 5 बॉल त्यांनी पेस केलेत. रोशनसाठी हा बॉल पंचांकडे लाऊड अपील केली, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिल्या, परंतु या क्षणाला घडलंय काय. दोन्ही पंच सल्ला मसलत करतील आणि वाईट +1. हा बॉल देखील आपण पाहू शकतोय. अंपायर सिग्नल आलाय, नो बॉलचा इशारा देखील आला आणि नो +1 टोटल 2 धावा देखील ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, आपण मॅच लगेच चालू करायची आहे. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका टोलावलाय. लॉंगॉनला डीप मध्ये फिल्डर होता, फक्त आणि फक्त एकच सिंगल. हा बॉल देखील शरीरापासून थोडासा दूरवर हा बॉल रिलीज केला जातोय. प्रभावित केले संतोषला. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही शेवटचे 3 बॉल देखील शिल्लक आहेत. हा बॉल देखील 1 रन बाईटच्या स्वरूपामध्ये ऍड देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली नाही तर आतापर्यंत 38 रन देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. या ओव्हर मधील गोलंदाज सागर
हा बॉल देखील ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर होता. कव्हरच्या दिशेने फटका टोलवलाय. गोळीच्या वेगाने बॉल जाईल ओव्हर द रोप. 4 रनसाठी आयोजित चौकार. थोडासा बाहेर होता. कव्हरच्या दिशेने फटका टोलवलाय. हा बॉल देखील भरपूर भन्नाट वेग होता, परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 2 गडी बाद 42 रन स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. टीम प्रणेश 11 गावदेवी तळवली या टीमच्या धावफलकावरती. मॅच ऑन आतापर्यंत होते. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर थोडासा दूरवर होता. केसू बॉलिंग ट्रॅकवर. रनआउटची संधी तर जरूर आहे. तोपर्यंत बॅट्समन पोहोचलाय क्रीज मध्ये. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. फटका तर भरपूर चांगलाय. रोशन कोळीच्या बॅट मधून आलाय. आपल्या टीमला आणखीन एक आनंदोत्सव निर्माण करून देणारा हा मोठा फटका. षटकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. फटका तर भरपूर चांगलाय. रोशन कोळीच्या बॅट मधून आलाय. ज्या जिद्दीने बॅटिंग करतोय बॅट्समन रोशन कोळी. नवी मुंबईचा मिल्खा सिंग देखील म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. कव्हरच्या दिशेने फटका केलाय. जेलची संधी, परंतु फिल्डर थोडासा फंबल झाला. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळाली आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये रूपांतर करताना आपल्याला पाहायला मिळालाय. 52 रन आतापर्यंत होत आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्ट्रोक केला. फटका तर भरपूर चांगला आहे, परंतु मोक्याच्या क्षणी झेल सोडला तो देखील कुठल्या बॅट्समनचा, तर ज्या बॅट्समनने आतापर्यंत भरपूर धावांचा कडकडाट केलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर एका रनच्या साह्याने 53. हा बॉल देखील लाईन मिस केली जाते. विकेट कीपर देखील फंबल झाला, परंतु बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 54 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. हा बॉल देखील भरपूर चांगला वेग आपल्याला पाहायला मिळाला. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 54 धावा अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. भरपूर दर्जेदार बॉल रिलीज केला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता ज्या प्रकारे लाईन भरपूर चांगली होती. असं वाटलं होतं की एखादा मोठा फटका जर आला तर एक समाधानकारक धावसंख्या बनू शकते, परंतु 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 54 झाल्यात.
बॉलिंग ट्रॅकवर इस्माईलला इन्व्हाइट केले गेले वाशी रॉयल या टीमच्या माध्यमातून. इस्माईल गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग इनला बॅट्समन आहेत संतोष. टार्गेट सेट करणारे ओव्हर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. फटका तर भरपूर चांगला आहे. बॉलिंग ट्रॅकवर इस्माईल आतापर्यंत 55 धावा होत आहेत आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर सर्वाधिक धावसंख्या बनवणारा पहिला संघ ठरलाय प्रणेश 11 गावदेवी तैवल संघ. आतापर्यंतचा हायएस्ट स्कोर त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा बॉल देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्लाइडचा वेध घेतलाय. ज्या बॅट्समनने डोकेदुखी निर्माण केली होती वाशी रॉयल या टीम समोर त्या बॅट्समनला मात्र परतीचा इशारा दिलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये या फटक्याची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळेल. ज्या प्रकारे हा फटका फसला गेला. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्लाइडचा वेध घेतल्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. तिसरा विकेट गमावल्यानंतर नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तळवलीचा बाहुबली ज्याने एक काळ तळवली टीमच्या माध्यमातून गाजवला. आज देखील तीच धमक, तीच ताकद, तो जल्लोष आणि तोच आत्मविश्वास आम्ही अनेक स्पर्धांमध्ये या बॅट्समनच्या माध्यमातून पाहिलाय. मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता ज्या बॅट्समनने गेली अनेक वर्ष तळवली टीमसाठी दाखवली तो फलंदाज प्रकाश सरप्पा मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रकाश सरप्पा याच फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. तळवलीचा बाहुबली सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मोड मध्ये आलाय. ताकदीचा पुरेपूर वापर चेंडूने केला हवाई सफर आणि फलंदाज प्रकाश सरप्पा यांच्या बॅटमधून आला हा पॉवरफुल सिक्सर आपल्याला पाहायला मिळालाय. ताकद पाहिली, धमक पाहिली. मी मगाशी देखील आपण उल्लेख केला की ज्या बॅट्समनने एक काळ गाजवला आणि आज देखील तीच धमक आपल्याला पाहायला मिळते. माणूस वयाने नाही तर माणूस त्याच्या कर्माने मोठा होत असतो. हा स्ट्रोक येत असताना थोडीशी दुखापत झाली कमरेला, परंतु लढण्यासाठी मी पुन्हा एकदा सज्ज आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन या बॉलवर केलं आक्रमण. ताकदीचा पुरेपूर वापर चेंडूने केला हवाई सफर आणि प्रकाश सरप्पा यांच्या बॅटमधून आलाय हा पॉवरफुल फ्लाइट हिट सिक्सर. एखादी नवीन एलईडी टीव्ही आपण घेतो, जी एलईडी टीव्ही जशी फ्लॅट असते ना तसाच हा फ्लॅट षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. 67 आतापर्यंतचा उच्चांक गाठलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. पावसाळी स्पर्धा, पावसापासून वंचित आहोत, परंतु धावांचा कडकडाट करतोय प्रकाश सरप्पा. हा बॉल देखील पुन्हा एकदा आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. शेवटचा अंतिम बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल. शेवटचा अंतिम बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल. शेवटच्या बॉलवर देखील कव्हरच्या दिशेने फटका टोलावलाय, परंतु फिल्डरच्या माध्यमातून होते ही चूक. एक सिंगल देखील कंप्लीट होईल की काय, परंतु एक धाव तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होते. एका रनच्या सहाय्याने रन होतात, त्या म्हणजे 68 रन होतात आणि 69 रनचं टार्गेट असेल येणारा 30 बॉल मध्ये. आतापर्यंतचा उच्चांक गाठला. प्रणेश 11 गावदेवी तळवली या टीमच्या माध्यमातून भरपूर चांगली बॅटिंग. मोक्याच्या क्षणी ज्या प्रकारे 2 षटकार लगावले बॅट्समन प्रकाश सरप्पाने.
गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः. गणपती बाप्पा मोरया. मी एक युवा समालोचक कोपरखेमे गावचा एक लाडका समालोचक. तर आज आपण आलेलो आहे क्रिकेटच्या सामन्यात, म्हणजे जिथं असतो काहीतरी आगळं वेगळं स्कोर चषक, एक क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा आज पार पाडतोय. परंतु आजच्या पहिल्याच सत्रात मात्र मॅच चालू असलेली ही मात्र प्रणेश 11 गावदेवी तलवली वसेज वाशी रॉयल. आता मात्र वाशी रॉयल संघाने 68 धावा काढून 69 धावांचं आव्हान दिलेलं असेल ते मात्र प्रणेश 11 गावदेवी तलवली संघाला मात्र काढावं लागतील त्या धावा, तोडाव्या लागतील, फाडाव्या लागतील का त्या धावा, बघूया. माननीय श्री विकीदादा काशीनाथ भोईर, आपण देखील मंचावर येण्याची कृपा करावी. स्कोरर चषक रब्बर बॉल स्पोर्ट्स मात्र क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा. तलवली संघ 68 धावा काढून 69 धावांचं आव्हान दिलेलं असेल, काढतील का बघू वाशी रॉयल संघ. हो जरूर क्षमता असेल वाशी रॉयल संघामध्ये. तडकेदार फलंदाज मात्र तितकेच गाजलेले आणि वाजलेले फलंदाज त्यांच्या संघामध्ये देखील असेल. आता मात्र मॅचला होते सामना देखील, सुरुवात देखील होते दुसऱ्या इनिंगला. मात्र स्ट्राईकला उतरलेले असतील हमजा खान व त्यांच्यात संगती, त्यांच्या सोबत नॉन स्ट्राईकला प्रशांत गोडगे, माफ करा गोडसे. बघूया क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा स्कोर चषक जोगाव 2026 15 आणि 16 तारीख 2 दिवसांचा सत्रांचा सामना. हा तडाखेदार सामना मात्र हा त्या सामन्यामध्ये देखील आजचा सामना आताचा सामना मागतो. बघूया धावांचे पारे कसे काढतील. चला पंचांच्या हातवरती मॅचला होते सामना मात्र सुरू. बघूया आतापर्यंत देखील पहिलेच गोलंदाज मार्फत संघाचे देखील पहिलीच ओव्हर, वैयक्तिक देखील पहिली ओव्हर हाताळण्यासाठी विकी. हा मात्र पहिला चेंडू उडून दिलेला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने चाललेला असेल, परंतु कार्पेट शॉट, एक धाव काढलेली आहे. दुसऱ्या धावाचा कुठला प्रयत्न केलेला नाही. आता मात्र झाला संघाचा श्री गणेशा, प्रारंभ झाला, धाव मिळते एक. पहिल्या चेंडूवर धाव एक. हा मात्र दुसरा चेंडू पुन्हा एकदा कार्पेट शॉट लगावून दिलेला असेल, परंतु पुन्हा एकदा फिल्डर येथील कुठली चुकी करणार नाही, फॉर्मलिंग करणार नाही. मात्र इक्का दुक्का धावांनी काय नाही होणार. मोठे फटके मारावे लागतील, मोठे फटके आणावे लागतील. बघूया आपण मोठ्या फटक्यांची पारी खेळावी लागेल ती वाशी रॉयल संघाला.
हा देखील चेंडू मोठा फटका, क्षेत्ररक्षण बॉलच्या खाली नसेल आणि गेला की काय हा सीमारेषा पार. मात्र आलाय मात्र मोठा फटका सीमारेषा पार. षटकारासाठी धावा वाटेल, धावा पोचतील त्या एकूण 1-8 वर. आता मात्र मोठा फटका आला. आतापर्यंत देखील अडकवून ठेवला होता हमजा खान याला, परंतु दुसऱ्या चेंडूवर जोरदार प्रहार केला आणि पाठवून दिला तो सीमारेषा पार षटकारासाठी. धाव फलकावर लागला त्या 8. पुन्हा एकदा हा चेंडू जातोय की काय, आता मात्र थांबत नाही. आडव्या बॅटनं हा बेकार चेंडू, बेकार बॉल गेला खांदीला आणि फाटा फुटला शेंडीला. सीमारेषा पार, हा गेला तो षटकार. धाव मिळेल, धाव पोचतील पुन्हा एकदा. एकूण 1-14 वर. आता मात्र मोठे फटके येतात की काय हमजा खानच्या बॅट मधून, परंतु पुन्हा एकदा बघूया विकी काय करेल. हो प्लेस केलेला होता, चेंडूला मात्र सन्मान दिला, एक धाव काढली. दुसऱ्या देवाचा देखील कुठला प्रयत्न केला नाही. आता मात्र चातुर्यपणे लक्ष दिलं चेंडूवर. विकी याची सुंदर गोलंदाजी, तर मात्र कमी पडले होते, परंतु सुंदर असा कमबॅक. हा चेंडू देखील काय येईल पंचांचा निर्णय. हो आता मात्र चेंडू आलाय, लफड्याचा चेंडू, झिंगाट असं चेंडू, म्हणजेच मोफत धावेचं चेंडू. धाव मिळतात 13 धावा वाटतात, धावा पोचतात त्या 17 वर. मोफत धाव. हा चेंडू पुन्हा एकदा घेऊन, परंतु बघूया पुन्हा एकदा येते का काय, नकारात्मक चेंडू. आता मात्र काशी केली, वनवाशी केली, नशिबी तुझ्या कशी काही 7.5 आली मित्रा. विकी मात्र खराब गोलंदाजी, अटोट टप्पा, चुकीचा टप्पा, असा करून जमणार नाहीये. हा चेंडू हो सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू, अडकावून ठेवला मात्र प्रथमेश गोडसे याला, झडकवून ठेवलं. आता मात्र समीकरण तू शेर तो ने 1.25 शेर, परंतु या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा मात्र धाव फलकावर. 18 धावा धाव फलकावर. सुंदर अशी विकेट घेतली, मात्र प्रथमेश गोडसे याला कळून दिलं नाही. प्रथमेश गोडसे याचं देखील असं झालं, देखता है जिलेबी और मागता है भजिया, परंतु त्याला पाठवून दिलं अवलंबन. मैदानाच्या बाहेर जावं लागेल, परतावं नाही लागेल, निघावं लागेल, उठावं लागेल, सुटावं लागेल. मात्र आता मात्र प्रथमेश याची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत न्यू बॅट्समॅन, न्यू कॅन्डिडेट्स. चिराग मात्र येतील आणि काय करतील ते, जोरदार पाऱ्या खेळतील का. परंतु आपण पुन्हा एकदा जाऊया हमजा खानच्या पलीकडे, ज्याने पहिल्या चेंडूवर मात्र 1च धाव मिळाली, त्यानंतर मात्र मोठे फटके आले, त्यानंतर मात्र स्कोर वाढला. संघाचा देखील श्री गणेशा झाला, मोठे फटके आले. विकी देखील तेवढाच नामांकित वाजलेला गोलंदाज होता, ज्याने अडकवून देखील ठेवला होता. मात्र बघूया आता मात्र संघाची दुसरी ओव्हर हाताळण्यासाठी आलेले असेल रोशन. बघूया रोशन काय करते. आता मात्र रोशन याचा पहिला चेंडू
खेळून काढला की काय हमजा खानने. हा मात्र बॉल थांबत नाही. आता मात्र यावेळीच एक कंटेनर 3 टमटम 3 टपा कडमडम सीमारेषा पार हा षटकार. आला धावा धावा वाढल्या, धावा पोचतात एकूण एक. 24 वर मोठा फटका. मी तेवढंच म्हणालो होतं, हमजा खान देखील मोठा फलंदाज आहे, नामांकित गाजलेला वाजलेला फलंदाज आहे त्या, परंतु तो तशीच बॅटिंग करतोय. बघूया हा पुढचा चेंडू. आता मात्र दिलाय की काय पुन्हा एकदा. आता मात्र बॉल थांबत नाही. यावेळी मात्र दमकावून टोका दिला गाड्यानं. चिलिंग चुटका विमल गुटका शॉट सीमारेषा पार हा षटकार. पुन्हा एकदा धावा वाटत, धावा पोचतायत त्या 30 वर. हमजा खान मात्र थांबणार नाही. मात्र हमजावान जसा चाला, चेंडू मात्र बडकावून दिला होता कव्हर पॉइंटच्या दिशेनं, उडकावून लावला होता पॉइंटच्या दिशेनं. मात्र दम खाऊन ठोका दिला, थांबवलं फलंदाजाने. मात्र चेंडू बघितला, चेंडूवर लक्ष दिलं आणि पाठवून दिला सीमारेषा पार. हमजा खान सुंदर अप्रतिम फलंदाज आपल्याला पाहायला भेटते. बघूया आतापर्यंत देखील धाव फलकावर असतील ते 30, लक्ष असेल ते 69. रोशनने मात्र बघूया आता काय करतील. रोशनला मात्र कान मंत्र दिलेला असेल, परंतु बघूया. मात्र रोशन आपले क्षेत्ररक्षण सजवताना कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर पर्यंत हा चेंडू. ओहो, दिलाय की काय, दिलाय की काय. आता मात्र थांबत नाही. लाव चुना मल तंबाखू, लाव चुना मल तंबाखू. हान टोका दे दणका बेकार षटकार सीमारेषा पार. हमजा खान थांबणार नाही, हमजा खान थांबणार नाही. तो पाठवून देणार जसा चेंडू येणार. तू हे तो दिल धडकता है. मात्र चेंडूवर दाखवणार राग आणि बॅटीवर दाखवणार प्रेम आणि चेंडूला पाठवून देणार सीमारेषा पार षटकारासाठी. पुन्हा एकदा धावा वाटत, मोठे फटकार येत आहेत, धावा होत आहेत 36. हो, अप्रतिम चेंडू, ब्लॉक होलचा चेंडू मात्र अडकावून ठेवलेला तिथेच. मात्र सुंदर असा चेंडू टाकला रोशनने, परंतु धाव मिळेल. आता धाव फलकावर धावा असतील त्या एकूण. या चेंडूवर धाव मिळेल, एक धावा होतील 37, 37 रन्स. हो हो हो, हा चेंडू मात्र हो, पंचांनी निर्णय देण्याआधीच मात्र जे चिराग गेले होते, परंतु त्यांनी स्वतःच सांगितलं की आउट आहे आणि मैदानाच्या बाहेर निघतायत, मैदानाचा ताबा सोडतायत. नो कॅन्डिडेट्स मैदानाच्या आतमध्ये, नो फलंदाज मात्र येत आहेत. यश बघूया तितकेच साथ देतील का हमजा खानला. चिराग देखील देता नाही आली, प्रशांत गोडसे देखील यांना देते नाही आली ती साथ. परंतु बघूया यश काय करतील, आपल्या संघाला यश प्राप्त करून देतील का, विजय प्राप्त करून देतील का.
यश मात्र पहिल्यांदा स्ट्राईकला सामना करतील तो रोशन याच्या चेंडूचा. बघूया हो 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 5ला 1 10ला 3 चोकोबार 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 डॉट बॉल. आतापर्यंत देखील सुंदर गोलंदाजी मध्ये मात्र कमबॅक होता नाही आला, परंतु रोशन याचा कमबॅक सुंदर विकेट प्राप्त केली. त्यानंतर हा देखील डॉट सुंदर गोलंदाजी रोशन मात्र करतोय कमबॅक. धाव फलकावर लागलेत त्या अजून देखील 37 रन्स. पुन्हा एकदा विकी आलेला असेल, ज्याने सुंदर अशी गोलंदाजी केली होती पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु बघूया आता देखील 3री ओव्हर हाताळण्यासाठी. परंतु स्ट्राईकला आहे हमजा खान. याला अशी चुकीची बॉलिंग टाकलेली जमणार नाही. आता मात्र खराब चेंडू, त्या खराब चेंडूवर धाव मिळेल, धावा वाटेल, धावा पोचतील त्या 39 वर 39 रन्स. आता खराब गोलंदाजी. थोडासा खराब टप्पा टाकला विकी याने. मात्र पहिला चेंडू थोडासा अडकवून दिला. मात्र धाव फलकावर आहेत अजून तिथेच 39 रन्स. परंतु धावा हे तर, परंतु बघूया स्ट्राईकला तेवढाच फलंदाज असेल हमजा खान. हा चेंडू पुन्हा एकदा घेऊन निघतोय. ओ या चेंडूवर दिला की काय. अरे बघतोस काय, रागाने षटकार मारलाय बघ वाघानं, सीमारेषा पार. हा षटकार टांगा पलटी घोडे बेपत्ता करतोय. हमजा खान मात्र थांबत नाही, करारे षटकार देतोय. नावाप्रमाणे मात्र धावसंख्या वाढवतोय, धावसंख्या पोचवतोय तो 45 वर. आता मात्र हमजा खान 10 चेंडूवर वैयक्तिक 40 धावांवर खेळत असेल. हमजा खान याची सुंदर फलंदाजी आतापर्यंत देखील आपल्याला पाहायला भेटतो. मोठे फटके खेळून काढतो, आपल्या संघाला पुढे नेतो, आपल्या संघाला विजय प्राप्त करून देईल का हा फलंदाज. परंतु काहीतरी विकी मात्र निराश असेल, कुठंतरी अडकून बसलाय विकी. परंतु हा चेंडू, ओहो हा चेंडू क्षेत्ररक्षण बॉलच्या खाली. याचा मात्र भोपळा पाडला. देखताय जिलेबीवर मागताय भजिया. दारातून गेली बाई, टोपलीत दिसली केली आणि घरातील गुदमरून नेली, तरी काय याचा लक्ष नाही. आता मात्र जेल सुटली. मोठा मासा गळाला लागणार होता तो लागला नाही. मोठा मासा गळाला लागणार होता, परंतु जेलची संधी जेल सोडली आहे. आपण मोठ्या फलंदाजाची जेल सोडली आहे. ते बोलतात ना कॅचेस विन द मॅचेस. परंतु बघूया धाव फलकावर 47. हो 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 सुंदर टप्पा टाकण्याचा प्रयत्न यावेळी मात्र अडकवून ठेवलाय. आता मात्र 5ला 1 10ला 3 चोकोबार डॉट बॉल. या डॉट बॉलच्या साह्याने धावा मात्र तिथेच अडकतायत, तिथेच भडकतायत. धावा 47 वर.
ओहो पुन्हा एकदा चेंडू गेलाय की काय याच्या बॅट मधनं. आता मात्र बॉल थांबत नाही, बॉल मात्र थांबणारा. हातपाय जाड्या जोड्या काम बाई काड्या कुड्या तरतरीत करकरीत सीमारेषा पार हा षटकार. धाव फलकावर लागलं, धाव फलकावर पोचले तर 53. हो येतो की काय. हो आलाय पुन्हा एकदा खराब चेंडू, लफड्याचा चेंडू, झिंगाटाचा चेंडू, मोफत धावेचा चेंडू. 10 मिळते, धावा पोचते, धावा 54. द चायनीज अड्डा. माननीय श्री अतुल दादा आपलं देखील आपल्या मंडळातर्फे हार्दिक स्वागत. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल देखील हार्दिक धन्यवाद. लेग बॉलच्या स्वरूपाने धाव मिळते, धावा पोचतात त्या 55 55 रन्स. यश मात्र थांबणार नाही. यश देखील आपल्या संघाला मात्र पुढे नेईल. याला सांगा भाजी कोबीची लाईन पारायला पहा पोरगी मामाची. बॉल मात्र थांबत नाही, सीमारेषा पार टोकाय हा षटकार. षटकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचते 61 वर 61 रन्स. आता मात्र विजय प्राप्त करून देण्यासाठी वाशी रॉयल संघाला एकूण 8 धावांची गरज असेल. 8 धावा, परंतु तितक्याच जरूरत असेल ती मात्र हमजा खान याला 2 धावा 50 करायला मात्र 12 चेंडूवर 8 धावांची गरज. माननीय श्री गणेश दादा भोईर आपल्या हस्ते द चायनीज अड्डा अतुल दादा यांचे देखील आपल्या मंडळातर्फे स्वागत करण्यात येईल. परंतु आपण पुन्हा एकदा वळूया मॅच कडे. हमजा खान. ओहो इजा दिले कच्ची इजा दिले. बघूया काय धाव मिळेल का नाही. कुठलीच धाव मिळणार नाही. आता मात्र समीकरण 11 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. बघूया 11 चेंडू मध्ये 11 वर कोण बनतोय बकरा. हा चेंडू. ओहो हा चेंडू दिशा दिले मात्र काहीच चेंडू आडतोय. धावा 2 आणि होतायत, मात्र धावा होतायत की काय हमजा खानच्या पूर्ण. 50 धावा झालेल्या असतील हमजा खान याच्या. सुंदर अशी फलंदाजी. जर मित्रांनो हमजा खान याची फलंदाजी आवडलेली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हमजा खान आजच्या 17 मधली पहिली 50. हा चेंडू ठरेल का काय विजयी फटकार. ठरेल का काय विजयी षटकार. ठरलाय. आजच्या 17 मधील 50+ मारल्या त्याने धावा. नावाप्रमाणे गाजवलाय हा मैदान, वाजवलाय हा मैदान. मी शेवटीला म्हणायला चटको की नामांकित आणि गाजलेला आणि वाजलेला फलंदाज आपल्या संघाला विजयी प्राप्त करून देईल. हो जरूर मॅच विजयी प्राप्त करून दिले. जिंकलेल्या संघाचं देखील अभिनंदन आणि हारलेल्या संघाचं देखील अभिनंदन. आपण या मॅच मध्ये सहभागी केला त्याबद्दल हार्दिक धन्यवाद. चला
तन्वी कोपरखेडणे व वाशी रॉयल संघाच्या दोन्ही संघनायकांनी एक नोंद घ्यायची आहे. आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी मंचावर येण्याची कृपा करावी. आपल्याला हा फर्स्ट कॉल असेल.